नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, काही नाती रक्ताची असतात, पण ती रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप जास्त प्रेम देतात। ही कहाणी अशाच एका सुंदर नात्याची आहे। सायलीच्या आयुष्यात सगळं काही छान सुरू होतं, पण एका रात्री तिचं हसतं खेळतं जग उद्ध्वस्त झालं। एका भीषण अपघातात तिने आपल्या पतीला गमावलं आणि तिच्या पदरात येणारं बाळही देवानं हिरावून घेतलं। सायली पूर्णपणे एकटी पडली। तिचं आयुष्य जणू थांबलं। पण म्हणतात ना, देव एका हाताने सगळं हिरावून घेतो, तेव्हा दुसऱ्या हाताने आशेचा किरणही दाखवतो। अशाच एका वादळी रात्री तिच्या घराच्या दारावर कोणीतरी एका लहानशा नवजात मुलीला सोडून गेलं। त्या चिमुरडीला पाहून सायली मधील आई जागी झाली। तिने त्या मुलीला आपल्या काळजाशी लावलं आणि तिचं नाव ठेवलं खुशी। खुशी सायलीच्या जगण्याचा आधार बनली। तिच्यामुळे घरात पुन्हा हसू परतलं। पण या सुखामागे एक असं भयानक सत्य लपलेलं होतं, ज्याची सायलीने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। खुशी जेव्हा 22 वर्षांची झाली आणि तिची सासरी जाण्याची वेळ आली, तेव्हा तिच्या खऱ्या बापाचं नाव समोर आलं आणि ते नाव ऐकून पूर्ण कुटुंब हादरलं। रक्ताचं नातं मोठं की प्रेमाचं? एका बापाचा भित्रेपणा आणि एका आईची निस्सीम ममता, या दोघांमधील हा एक अतिशय भावुक प्रवास आहे। चला तर मग ऐकूया खुशीची ही हृदयस्पर्शी कहाणी। 22 वर्षापूर्वी मी ज्या चिमुरड्या मुलीला माझ्या घराच्या दारातून उचलले होते, आज तिचं लग्न होतं। तिची पाठवणी करताना तिने माझ्या कानात अशी गोष्ट सांगितली, जी ऐकून मी थक्क झाले। माझ्या पायाखालची जमीन सरकली। तिने मला सांगितलं की त्या दिवशी मला या घराच्या दारावर सोडणारा दुसरा कोणी नसून माझं नाव सायली आहे। आज जेव्हा मी माझ्या जुन्या दिवसांचा विचार करते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक छोटंसं पाऊल उमटतं। त्या काळात मला वाटायचं की माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही। सगळं काही खूप छान चाललं होतं। माझा परिवार खूप चांगला होता आणि मला कधीच जाणवू दिलं नाही की मी या घराची सून आहे। मला नेहमी मुलीसारखं प्रेम मिळालं। माझ्या पतीचे नाव आनंद होते। ते स्वभावाने खूप चांगले आणि एक यशस्वी व्यावसायिक होते। त्यांचे स्वतःचे मोठे काम होते, त्यामुळे ते सकाळी लवकर घराबाहेर पडायचे आणि उशिरा संध्याकाळी घरी यायचे। पण ते कितीही व्यस्त असले तरी माझ्यासाठी नेहमी वेळ काढायचे। त्यांची हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडायची। माझे सासरे सुद्धा शहरातले खूप मोठे व्यापारी होते। समाजात त्यांचे खूप मोठं नाव होतं आणि लोक त्यांचा खूप आदर करायचे। त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं हे मोठं स्थान मिळवलं होतं, पण त्यांचा स्वभाव थोडा कडक होता। ते खूप कमी बोलायचे आणि नेहमी शिस्तीत राहायचे। घरात सगळेजण त्यांचं ऐकायचे। ते वरून जितके कडक दिसायचे, आतून तितकेच मायाळू मनाचे होते। त्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही आणि नेहमी कुटुंबाच्या सुखाचाच विचार केला। माझी सासू त्यांच्या अगदी उलट होती। त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता। त्या मला स्वतःच्या मुलीसारख्या जपायच्या। सकाळी जेव्हा मी उठायचे, तेव्हा कित्येकदा त्या स्वतः माझ्यासाठी चहा बनवायच्या आणि म्हणायच्या, बाळा, तू आधी आराम कर, एवढी घाई करायची काही गरज नाही। त्यांचं बोलणं ऐकून माझं मन भरून यायचं। प्रत्येक मुलीला सासरी आईसारखं प्रेम हवं असतं आणि मला ते प्रेम मिळालं होतं। माझा एक दीर सुद्धा होता, ज्याचं नाव सुमित होतं। तो शिक्षणासाठी पुण्याला गेला होता, त्यामुळे तो घरात कमी असायचा। पण जेव्हा कधी त्याचा फोन यायचा, तेव्हा तो सगळ्यात आधी माझ्याशी बोलायचा। तो हसत म्हणायचा, बहिणी, स्वतःची काळजी घ्या, जास्त काम करू नका। त्याचे बोलणं ऐकून मला माझ्या लहान भावाची आठवण यायची। त्याने मला कधी बहिणी नाही तर मोठ्या बहिणीसारखा मान दिला होता। आमच्या घरात प्रेमाची अजिबात कमतरता नव्हती। प्रत्येक सण आम्ही सगळे एकत्र साजरा करायचो। प्रत्येक छोटा आनंद आम्ही सोबत वाटून घ्यायचो। याच कारणामुळे मला वाटायचं की मी जगातील सर्वात सुदैवी मुलगी आहे। आमच्या लग्नाला पूर्ण 5 वर्ष झाली होती। वेळ कसा निघून गेला काही समजलंच नाही। पण या 5 वर्षात एक अशी कमतरता होती, जी प्रत्येक आनंदाच्या मागे मला आतून अस्वस्थ करायची। ती कमतरता म्हणजे माझी रिकामी मांडी। लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मी आई होऊ शकले नव्हते। सुरुवातीला मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण आम्हा दोघांना वाटत होतं की आधी आयुष्य थोडं स्थिर व्हावं।
मग मुलांचा विचार करू. पण जेव्हा वर्ष निघून गेली आणि माझी मांडी निकामीच राहिली, तेव्हा माझ्या मनात भीती निर्माण झाली. हळूहळू नातलगांचे प्रश्न वाढू लागले. कोणी विचारायचं, अजून काही गोड बातमी नाही का? कोणी म्हणायचं, डॉक्टरांना दाखवले की नाही? काही लोक तर विचार न करता अशा गोष्टी बोलून जायचे ज्या थेट मनाला लागायच्या. मी बाहेरून हसून दाखवायचे, पण रात्री आपल्या खोलीत जाऊन एकटी खूप रडायचे. मला वाटायचं कदाचित माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, कदाचित मी कधीच आई बनू शकणार नाही. पण अशा कठीण काळात आनंद नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला कधीही एकटं पडू दिलं नाही. जेव्हा मी रडायचे तेव्हा ते माझ्या शेजारी बसायचे, माझा हात हातात घ्यायचे आणि म्हणायचे, सायली, तू स्वतःला का दोष देतेस? यात तुझी काही चूक नाही. देवाच्या मनात जे असेल तेच होईल. आपल्याला बस थोडी वाट पाहावी लागेल. मी तुझ्या सोबत आहे आणि नेहमी राहीन. त्यांच्या बोलण्याने मला थोडासा दिलासा मिळायचा. पण एक स्त्री म्हणून आई बनण्याची जी इच्छा असते ती किती तीव्र असते हे फक्त तीच समजू शकते, जी या त्रासातून जात असेल. मी दररोज देवाकडे एकच प्रार्थना करायची की माझी झोळी भरू दे. मी सकाळी मंदिरात जायचे, दिवा लावायचे आणि हात जोडून रडत प्रार्थना करायचे की देवा, मला एकदा तरी आई होण्याचं सुख दे. मी सोमवारी उपवास केले, मंगळवारी मंदिरात गेले, गुरुवारी पूजा केली. ज्याने कुठेही सांगितलं मी तिथे नवस केल्याने इच्छा पूर्ण होते, मी तिथे नक्की गेले. मला फक्त एकच आशा होती की कधीतरी देव माझे नक्की ऐकेल. माझी सासू सुद्धा मला कधी नाराज होऊ द्यायची नाही. जेव्हा त्या मला शांत बसलेल्या पाहायच्या तेव्हा माझ्या जवळ यायच्या, प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवायच्या आणि म्हणायच्या, बाळा, इतका विचार करू नकोस. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो. तू बघशील, एक दिवस हे घर लहान मुलाच्या आवाजाने नक्की गुंजेल. सासूबाईंचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी यायचं, पण त्या आसवांमध्ये एक विश्वास असायचा, कारण त्यांचं प्रेम अगदी माझ्या स्वतःच्या आईसारखं होतं. राहुल जेव्हा पुण्यातून फोन करायचा तेव्हा सगळ्यात आधी विचारायचा, वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? मग हसत म्हणायचा, तुम्ही इतकी काळजी करू नका. मी जेव्हा कायमच्या घरी येईन तेव्हा मला माझ्या लहान पुतणीला कुशीत खेळवायची संधी मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. त्याचं बोलणं ऐकून मी हसायचे आणि म्हणायचे, बस, तुझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. राहुल नेहमी म्हणायचा, वहिनी, देव सगळ्यांचं ऐकतो, तुमचंही नक्की ऐकेल. तुम्ही बस स्वतःची काळजी घ्या. माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की सासरी मला कधीच टोमणा मारला नाही. मी आई होऊ शकली नाही याची जाणीव कोणी करून दिली नाही. उलट सगळे माझा धीर वाढवायचे. त्यांचे हेच प्रेम मला रोज तुटण्यापासून वाचवायचं. मला वाटायचं की जर कुटुंब सोबत असेल तर माणूस सगळ्यात मोठे दुःखही सहन करू शकतो. मी याच आशेनं माझं आयुष्य जगत होते आणि शेवटी तो दिवस आला ज्याची मी गेल्या 5 वर्षापासून वाट पाहत होते. त्या दिवशी सकाळी मला थोडं वेगळं वाटू लागलं. मला वारंवार चक्कर येत होती, शरीरात अशक्तपणा जाणवत होता आणि काही खाण्याची इच्छा होत नव्हती. सुरुवातीला मला वाटलं की थकव्यामुळे असे होत असेल, पण सासूबाईंनी माझी अवस्था पाहिली तेव्हा त्या लगेच म्हणाल्या, बाळा, मला वाटतं आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. मी त्यांचे ऐकले आणि आम्ही दोघे रुग्णालयात गेलो. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि काही चाचण्या करायला सांगितलं. तो काही मिनिटांची प्रतीक्षा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझे हृदय खूप वेगानं धडधडत होतं. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेत होते आणि प्रार्थना करत होते की यावेळी तरी काहीतरी चांगली बातमी मिळू दे. थोड्या वेळाने डॉक्टर हसत माझ्या समोर आल्या आणि म्हणाल्या, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी डॉक्टरांना पुन्हा पुन्हा विचारलं, खरोखर डॉक्टर, मी आई होणार आहे? त्यांनी हसून होकार दिला आणि माझा अहवाल माझ्या हातात दिले. त्या क्षणी मला असं वाटले की देवाने माझी अनेक वर्षाची प्रार्थना ऐकली आहे. मी आनंदाने रडत होते. सासूबाईंनी मला जवळ घेतलं. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं, पण ते आनंदाचं होतं. घरी पोहोचताच मी सगळ्यात ही आनंदाची बातमी आनंदला दिली. आनंदने हे ऐकताच मला आनंदाने जवळ घेतलं आणि म्हणाले, सायली,
आज तू मला जगातील सगळ्यात मोठं सुख दिलं आहेस. मी खूप खुश आहे. त्याने लगेच देवाचे आभार मानले आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला, आता तू फक्त स्वतःची काळजी घ्यायची, बाकी सगळी जबाबदारी माझी. सासऱ्यांना जेव्हा ही आनंदाची बातमी मिळाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदा असा आनंद पाहिला जो शब्दात सांगणं कठीण होतं. ते म्हणाले, आज आपलं घर खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. सासूबाई तर आनंदाच्या भरात देवाचे वारंवार आभार मानत होत्या. त्या पूर्ण गल्लीत मिठाई वाटत होत्या आणि प्रत्येकाला फोन करून ही आनंदाची बातमी सांगत होत्या. इतक्या वर्षानंतर आमच्या घरात खरोखर उत्साहाचं वातावरण होतं. मला वाटत होतं की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी आता संपल्या आहेत. या आनंदात घरात एक लहानशी पार्टीही ठेवली गेली. नातेवाईक, शेजारी सगळे आम्हाला शुभेच्छा देत होते. याच वेळी घरात आणखी एक आनंदाची बातमी आली. राहुलचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो नेहमीसाठी घरी परत आला होता. मी आई होणार असल्याचं समजताच तो धावत माझ्याकडे आला आणि हसत म्हणाला, वहिनी, शेवटी देवाने आमचं ऐकलंच. आता मी माझ्या लहान पुतणीसोबत खूप खेळेन. त्याचं बोलणं ऐकून आम्ही सगळे हसलो. हळूहळू दिवस सरकत गेले. माझे गरोदरपणाचे दिवस खूप छान चालले होते. सासूबाई मला कोणतेही काम करू देत नव्हत्या. मी जर स्वयंपाकघरात गेले तर त्या लगेच माझं धरून मला बाहेर काढायच्या आणि म्हणायच्या, बाळा, तुला फक्त आराम करायचा आहे. बाकीचं काम आम्ही सगळे करू. तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे. त्यांच्या चेहऱ्यावर मला आईच्या मायेसारखी काळजी साफ दिसायची. आनंद सुद्धा माझी खूप काळजी घ्यायचे. मला रात्रीच्या वेळी जर काही खावेसे वाटले तरी कितीही उशीर असो, ते लगेच बाहेर जाऊन ती गोष्ट घेऊन यायचे. डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीला ते स्वतः माझ्यासोबत यायचे. माझ्या औषधाची वेळ लक्षात ठेवणं आणि मला कोणत्याही गोष्टीची काळजी न करू देणं, हे ते न चुकता करायचे. राहुल सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा. तो दिवसातून कित्येकदा माझ्या खोलीत यायचा आणि विचारायचा, वहिनी, तुम्हाला काही खायचं आहे का? जर तुम्हाला काही खावंसं वाटत असेल तर सांगा, मी आत्ता घेऊन येतो. तो कधी माझ्यासाठी फळे घेऊन यायचा, कधी ज्यूस बनवून द्यायचा, तर कधी माझ्यासोबत गप्पा मारत बसायचा, जेणेकरून माझं मन रमेल. त्या सगळ्यांचं इतकं प्रेम पाहून मला नेहमी असं वाटायचं की देवाने मला खूप चांगलं कुटुंब दिलं आहे. बघता बघता वेळ कसा निघून गेला काही समजलंच नाही आणि माझे 9 महिने पूर्ण होत आले होते. आम्ही सगळेजण त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होतो, जेव्हा आमच्या घरात लहान बाळाचा पहिला आवाज गुंजेल. पण कदाचित नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका रात्री माझ्या पोटात खूप जोरात दुखू लागलं. सुरुवातीला मला वाटलं की हे नेहमीसारखं साधं दुखणं असेल, पण थोड्याच वेळात तो त्रास इतका वाढला की मला नीट उभंही राहता येत नव्हतं. सासूबाई खूप घाबरल्या. सासरेही लगेच उठले. बाहेरचे हवामान खूप खराब होते. मुसळधार पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या आणि रस्ते पूर्णपणे ओस पडले होते. नेमके त्याच वेळी आनंद काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते आणि राहुल सुद्धा कामानिमित्त घराबाहेर पडला होता. आनंदला फोन करताच ते एक क्षणही वाया न घालवता लगेच घरी पोहोचले. त्यांनी मला सांभाळून गाडीत बसवलं आणि आम्ही घाईघाईनं रुग्णालयाच्या दिशेनं निघालो. पूर्ण रस्त्यात मी वेदनेनं तळमळत होते आणि आनंद माझा हात धरून मला धीर देत होते. ते वारंवार म्हणत होते, सायली, आणखी खूप थोडा वेळ, आपण रुग्णालयात पोहोचणारच आहोत. काही होणार नाही, तू माझ्या सोबत आहे. पण कदाचित नशिबाला ते मंजूर नव्हतं. पाऊस इतका जोराचा होता की समोरील रस्ताही नीट दिसत नव्हता. अचानक गाडीचे नियंत्रण सुटलं आणि बघता बघता आमची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. तो अपघात इतका भीषण होता की एक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदातच सगळं काही संपून गेलं. आसपासचे लोक धावत तिथे पोचले. त्यांनी लगेच पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन केला. सोबतच आमच्या घरीही निरोप दिला. सासरे आणि सासूबाई जेव्हा ही बातमी ऐकून तिथे पोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी आम्हाला तातडीनं रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण आनंदने या जगाचा निरोप घेतला होता. माझ्या पोटातील बाळालाही वाचवता आलं नाही. माझी मांडी पुन्हा एकदा रिकामी झाली होती आणि माझे पूर्ण आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं. काही तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली
तेव्हा मी सगळ्यात आधी माझ्या बाळाबद्दल विचारलं आणि मग आनंदबद्दल विचारलं, पण कोणाच्या डोळ्यात उत्तर नव्हतं. सासूबाई ओक्साबोक्सी रडत होत्या. सासरे गप्पपणे मान खाली घालून बसले होते. राहुलचे डोळेही आसवांनी भरले होते. मला सत्य सांगण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. शेवटी जेव्हा मला खरी गोष्ट समजली तेव्हा जणू माझे श्वासच थांबले. मी ढसढसा रडू लागले. मी वारंवार देवाकडे विचारत होते की देवा, मी असा कोणता गुन्हा केला होता? मी तर फक्त एक छोटासा सुखी परिवार मागितला होता. माझ्या बाळाचा आनंद मागितला होता आणि माझं सगळं काही एका क्षणात का हिरावून घेतलं? आधी इतकी वर्ष मला आई होण्यासाठी वाट पाहायला लावली आणि जेव्हा माझी मांडी भरणार होती तेव्हा माझं बाळही हिरावून घेतलं आणि माझे पतीही. मी रडत रडत फक्त हाच विचार करत होते की देवाने माझी अशी परीक्षा का घेतली? त्यानंतर सासरे आणि सासूबाई मला आपल्या घरी घेऊन आले. पण ज्या घरातून कधी हसण्याचे आवाज यायचे तिथे आता फक्त शांतता पसरली होती. घराचा प्रत्येक कोपरा मला आनंदची आठवण करून देत होता. त्यांची खोली, त्यांच्या वस्तू, त्यांचं हसणं सगळं माझ्या डोळ्यांसमोर फिरत होतं. मी जेव्हा जेव्हा खोलीत जायचे तेव्हा असं वाटायचं की आता दरवाजा उघडेल आणि आनंद हसत आत येतील. पण प्रत्येक वेळी माझी उमेद तुटायची. मी खाटेवर बसून तासनतास रडत राहायचे. माझे बाळही गेलं होतं आणि माझा जोडीदारही मला सोडून निघून गेला होता. मला समजत नव्हतं की मी आता कुणासाठी जगू. सासूबाईंनी स्वतःचा तरुण मुलगा गमावला होता, पण तरीही त्या सतत माझ्या शेजारी बसायच्या. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायच्या, बाळा, स्वतःला सांभाळ. जर तू अशी खचून गेलीस तर आम्ही सगळे पुन्हा पूर्णपणे तुटून जाऊ. सासरे बाहेरून स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करायचे, पण कित्येकदा मी त्यांना एकटं बसून गुपचूप डोळे पुसताना पाहिलं होतं. त्यांच्या तरुण मुलाचं जाणं हे दुःख काही लहान नव्हतं. तरीही ते मला धीर देण्याचा प्रयत्न करायचे. घरातील पूर्वीसारखी रोनक आता पूर्णपणे संपली होती. कोणाचंही मन रमत नव्हतं. सगळे फक्त शांतपणे दिवस ढकलत होते. काही दिवसानंतर राहुलही कायमचा घरी परत आला. जेव्हा त्याला रस्त्यात या अपघाताविषयी समजलं तेव्हा त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. घरी पोहोचताच त्याने सगळ्यात आधी आनंदच्या फोटोसमोर मान झुकवली आणि मग थेट माझ्या खोलीत आला. मला त्या अवस्थेत पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याने माझ्या शेजारी बसून हळूच म्हटलं, वहिनी, जे झालं ते कोणीच बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला असं संपून घेऊ नका. दादालाही हेच वाटलं असतं की तुम्ही हिमतीनं जगावं. मी जाणतो तुमचं दुःख मोठं आहे, पण आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याचं बोलणं ऐकून मी पुन्हा रडू लागले, कारण यावेळी कोणतेही शब्द माझं दुःख कमी करू शकत नव्हते. हळूहळू दिवस सरकत होते, पण माझ्या आयुष्यातील वेळ जणू तिथेच थांबली होती. मी कोणाशी जास्त बोलत नव्हते, फक्त खोलीत बसून राहायचे. कधी देवाच्या फोटोकडे पाहायचे तर कधी आनंदच्या फोटोकडे. एका रात्रीची गोष्ट आहे. घरात सगळेजण आपापल्या खोलीत होते. बाहेर गार वारा सुटला होता आणि पूर्ण घर शांत होतं. मीही माझ्या खोलीत एकटी बसून आनंदचा फोटो हातात घेऊन रडत होते. तितक्यात अचानक मला एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित मला भास होत आहे, पण काही वेळाने पुन्हा तोच आवाज आला. यावेळी आवाज अगदी स्पष्टपणे आमच्या घराच्या मुख्य दाराकडून येत होता. मी लगेच उठले आणि हळूहळू बाहेर गेले. मी दाराजवळ जाऊन पाहिलं तेव्हा तिथे एक छोटीशी मुलगी कपड्यात गुंडाळलेली असून जोरात रडत होती. तिला पाहून माझं काळीज हेलावलं. इतकी लहान मुलगी या गार वाऱ्यात तिथे एकटी पडली होती. तिच्या आसपास कोणीच नव्हतं. मी लगेच दार उघडलं आणि धावत तिच्या जवळ गेले. मी जसं तिला माझ्या कुशीत घेतलं तसं तिचं रडणं थोडं कमी झालं. मी तिला छातीशी कवटाळून आत घेऊन आले. तिचे लहान लहान हात थंडीनं कापत होते. माझं मन भरून आलं. मी तिला वारंवार स्वतःजवळ ओढत होते, जणू जन्माजन्माचे काही नातं असावं. सासूबाई आणि सासरे सुद्धा बाहेर आले. त्यांनी मला त्या लहान बाळासोबत पाहिलं तेव्हा ते थक्क झाले आणि म्हणाले, बाळा, हे कोणाचं मुलं आहे? कुठून आणलंस याला? मी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, माहीत नाही बाबा, कोणीतरी आपल्या दारावर सोडून गेलं आहे. मी बाहेर पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. फक्त ही मुलगी एकटीच रडत होती. सासऱ्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण तिथे खरोखर कोणीच नव्हतं. मी हळूच म्हणाले, कोणाची मुलगी आहे कोण जाणे. कोणत्या मजबुरीमुळे कोणीतरी तिला इथं सोडून गेलं असेल.
तितक्यात राहुलही बाहेर आला. त्याने बाळाला पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, "वहिनी, हे बाळ इथं कसं आलं?" मी त्याला सर्व गोष्टी पुन्हा सांगितली. मग काही क्षण शांततेत गेले. मी त्या चिमुरडीला आणखी घट्ट छातीशी धरलं आणि म्हटलं, "नाही, मी तिला आता कुठेही जाऊ देणार नाही. मला वाटतं देवाने हिला माझ्यासाठीच पाठवलं आहे. कदाचित देवाने माझी रिकामी मांडी भरण्यासाठी हिला माझ्या दारापर्यंत पोचवलं आहे. आजपासून ही माझी मुलगी असेल. मी हिला माझी स्वतःची मुलगी मानून मोठं करेन." माझं हे बोलणं ऐकून राहुल थोडा विचारात पडला. त्याने हळूच म्हटलं, "वहिनी, आपल्याला काहीच माहित नाही की ही मुलगी कोणाची आहे, कुठून आली आहे आणि तिचे आई वडील कोण आहेत. काहीही माहित नसताना आपण हिला आपल्या घरात कसे ठेवून घेऊ शकतो? आधी आपण पोलिसांना कळवायला हवं किंवा हिचा कोणी शोध घेत आहे का याचा पत्ता लावायला हवा." पण त्यावेळी माझं मन कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मी त्या बाळाला आणखी घट्ट कुशीत घेतलं आणि म्हटलं, "जर ही मुलगी या घरात राहणार असेल तरच मी या घरात राहीन. पण जर हिला इथून कुठे दुसरीकडे पाठवलं तर मी सुद्धा हिच्यासोबत हे घर सोडून निघून जाईल. आता मी हिला स्वतःपासून वेगळं करू शकत नाही." हे बोलताना माझ्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. कदाचित मी त्या चिमुरडीमध्ये माझं गमावलेलं बाळ पाहत होते. कदाचित देवाने माझ्या तुटलेल्या मनाला आधार देण्यासाठी हिला माझ्याकडे पाठवलं होतं. माझं बोलणं ऐकून पूर्ण घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग बाबा हळूच माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप प्रेमानं म्हणाले, "नाही बाळा, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तू या घराची सून नाहीस तर आमची मुलगी आहेस. आणि जर तुझ्या मनाला या मुलीमुळे सुख मिळत असेल तर आजपासून ही मुलगी सुद्धा या घराची मुलगी आहे. आजपासून ही माझी नात आहे आणि हिला आमच्यापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही." बाबांचे हे बोलणं ऐकताच मी ओक्साबोक्सी रडू लागले. मला असं वाटलं की इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या दुःखी मनावर फुंकर घातली आहे. सासूबाई सुद्धा पुढे आल्या. त्यांनी त्या छोट्याशा मुलीच्या कपाळावर मुका घेतला आणि प्रेमाने म्हणाल्या, "आजपासून ही आमची नात आहे आणि आपण सगळे मिळून हिच्यावर खूप प्रेम करू." राहुलने सुद्धा बाबांकडे पाहिलं आणि तो हळूच म्हणाला, "जर तुम्ही सगळ्यांनीच हा निर्णय घेतला आहे तर मग आजपासून ही सुद्धा माझी पुतणी आहे. मी सुद्धा हिची पूर्ण काळजी घेईन." त्याचे ते बोलणे ऐकून पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर एक छोटीशी पाऊल उमटली. मी त्या चिमुरडीला माझ्या खुशीत घेतलं आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिला घेऊन माझ्या खोलीत निघून गेले. त्याच रात्री कित्येक दिवसानंतर मला असं जाणवलं की माझ्या रिकाम्या पदरात पुन्हा एकदा आयुष्य परत आले आहे. मी त्या लहान मुलीला छातीशी लावून फक्त तिच्याकडे पाहत राहिले, कारण आता मला वाटू लागलं होतं की देवाने माझे सगळं काही हिरावून घेतल्यानंतर मला जगण्याची एक नवीन वाट दाखवून दिली होती. मी त्या लहान मुलीचं नाव खुशी ठेवलं, कारण मला मनापासून वाटत होतं की ती खरोखरच माझ्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन आली आहे. त्याच दिवसापासून माझ्या दुःखी मनाला जगण्याची एक नवीन वाट मिळाली होती. ती दिसायला इतकी गोड होती की जो कोणी तिला पहिल्यांदा पाहायचा तो तिच्याकडे पाहतच राहायचा. तिचे मोठे मोठे डोळे, गोल चेहरा आणि निष्पाप हसू कोणाचंही मन जिंकून घ्यायचे. आता ती जेव्हा माझ्याकडे पाहून हसायची तेव्हा मला वाटायचं की माझ्या सगळ्या अडचणी एका क्षणात संपून गेल्या आहेत. पूर्वी माझी खोली नेहमी शांत असायची, पण आता त्या खोलीत तिच्या लहान लहान गप्पा आणि हसणं घुमत राहायचं. आधी मी रोज रात्री रडत रडत झोपायचे, पण आता मी तिच्या शेजारी बसून तिला झोपवायचे आणि तिच्याकडे पाहत पाहत स्वतःही हसायचे. हळूहळू माझं आयुष्य पूर्णपणे बदलू लागलं होतं. आता सकाळी उठल्या उठल्या मी सगळ्यात आधी देवाचे आभार मानायचे की त्यांनी मला जगण्याचं एक कारण दिलं. मग मी खुशीला कुशीत घ्यायचे, तिला तयार करायचे, तिला लहान लहान छोटे कपडे घालायचे, तिचे केस विंचरायचे आणि तिला घेऊन पूर्ण घरात फिरायचे. सासूबाई आणि बाबा सुद्धा तिला पाहून खूप खुश व्हायचे. सासूबाई रोज तिच्यासाठी काहीतरी नवीन बनवायच्या, कधी खीर, कधी शिरा, तर कधी तिच्या आवडीची एखादी गोष्ट. आणि बाबा तर जणू तिच्याशिवाय राहू शकत नव्हते. ते ऑफिसमधून घरी आले की सगळ्यात आधी आवाज द्यायचे, "माझी सोन्या कुठे आहे?" आणि खुशी धावत त्यांच्यापाशी जायची. ते तिला कडेवर घ्यायचे आणि पूर्ण घरात फिरवायचे. तिला पाहून असं वाटायचं नाही की ती या घरात जन्मलेली नाही, असं वाटायचं की ती पहिल्यापासून याच कुटुंबाचा एक भाग आहे.
हळूहळू दिवस सरकत गेले आणि खुशी सुद्धा मोठी होऊ लागली. तिने आधी चालायला शिकलं आणि मग हळूहळू बोलायलाही शिकली. ज्या दिवशी तिने पहिल्यांदा आपल्या बोबड्या आवाजात मला आई म्हणून हाक मारली, त्या दिवशी मी माझे अश्रू रोखूच शकले नाही. मी तिला छातीशी घट्ट धरलं आणि खूप वेळ रडत राहिले. पण त्या दिवशी माझ्या डोळ्यात दुःखाचे नाही तर आनंदाचे पाणी होते. मला असं वाटलं की देवाने माझं बाळ हिरावून घेतल्यानंतर तोच अनुभव मला या रूपात परत पाठवला आहे. तिच्या तोंडून आई ऐकताच माझ्या मनातील जुन्या जखमा जणू भरून निघाल्या. ती सारखी मला आई आई म्हणून हाक मारायची आणि मी प्रत्येक वेळी तिला जवळ घ्यायचे. ती सासूबाईंना, आजी आणि बाबांना आजोबा म्हणायची. ती जेव्हा आपल्या गोड आवाजात आजी किंवा आजोबा अशी हाक मारायची तेव्हा दोघेही आनंदाने मोहरून जायचे. बाबा म्हणायचे, आमची नात म्हणजे या घराची शान आहे. आणि खरोखरच तसेच होते. पूर्ण घर तिच्याच अवतीभोवती फिरायचे. राहुलच्या मनात सुरुवातीला थोडी शंका होती, कारण खुशी जेव्हा पहिल्यांदा घरात आली होती तेव्हा त्याने सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते. पण हळूहळू त्याचेही मन पूर्णपणे बदलले. खुशीने आपल्या निरागस प्रेमाने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं. ती राहुलला कधी काका तर कधी आपल्या बोबड्या बोलात काहीतरी म्हणायची आणि तिचं बोलणं ऐकून राहुल हसायचा. पूर्वी त्याच्या मनात जे अंतर होतं ते आता हळूहळू संपून गेलं होतं. आता तो ऑफिसमधून येताना तिच्यासाठी नवीन खेळणी घेऊन यायचा. कधी चॉकलेट, कधी आईस्क्रीम तर कधी रंगबेरंगी बाहुली घेऊन यायचा. खुशी सुद्धा त्याला पाहतच धावत जाऊन त्याच्या कडेवर बसायची. दोघेही तासनतास एकत्र खेळायचे आणि पूर्ण घरात त्यांच्या हसण्याचा आवाज घुमायचा. त्यांना एकत्र पाहून माझ्या मनाला खूप शांतता मिळायची. मला वाटायचं की देवाने माझ्या कुटुंबाला पुन्हा एकदा हसण्याचं कारण दिलं आहे. बघता बघता 4 वर्ष कशी निघून गेली काही समजलंच नाही. खुशी आता बरीच समजदार झाली होती. ती खूप लाघवी आणि गुणी मुलगी होती. सगळ्यांचा आदर करायची आणि प्रत्येकाशी खूप प्रेमानं बोलायची. तिला पाहून प्रत्येक जण म्हणायचा की हिचे संस्कार खूप चांगले आहेत. लोकांचे हे बोलणं ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून यायचा, कारण मी तिला अगदी मनापासून सांभाळलं होतं. माझ्यासाठी ती फक्त एक मुलगी नव्हती, तर ती माझी पूर्ण दुनिया होती. ती माझ्या जगण्याचा आधार होती. माझे प्रत्येक सुख तिच्याशी जोडलेले होते. याच दरम्यान वेळेसोबत राहुल सुद्धा मोठा झाला होता. आता त्याचे लग्नाचे वय झाले होते, म्हणून बाबांनी त्याच्यासाठी एका चांगल्या घरची मुलगी पाहिली आणि काही दिवसातच त्याचं लग्न करून दिलं. मुलीचं नाव रुपाली होतं. सुरुवातीला रुपालीची वागणूक खूप चांगली होती. ती सगळ्यांशी प्रेमानं वागायची आणि माझाही खूप आदर करायची. मला वाटायचं की आता आमच्या कुटुंबात आणखी एक मुलगी आली आहे. खुशी सुद्धा सुरुवातीला तिच्या जवळ जायची, तिच्यासोबत खेळायचा प्रयत्न करायची. पण हळूहळू रुपालीच्या वागण्यात बदल दिसू लागला. आधी तिने खुशीपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. मग ती तिच्याशी नीट बोलतही नव्हती. जर खुशी तिच्या खोलीत गेली तर ती कोणत्या न कोणत्या बहाण्याने तिला बाहेर पाठवून द्यायची. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित तिला रुळायला थोडा वेळ हवा असेल, पण काही दिवसातच तिचं बोलणं मला टोचू लागलं. एक दिवस मी तिला एका नातेवाईकाशी बोलताना ऐकलं, माहित नाही हे मूल कुणाचं आहे आणि हिला या घरात का ठेवलं आहे. वहिनी का जाणे कुठून हिला उचलून घेऊन आले आहेत आणि घरातले सगळे हिला आपली मुलगी आणि नात मानून बसले आहेत. तिचं ते बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं, पण त्यावेळी मी काहीच बोलले नाही, कारण मला घरात कोणतंही भांडण नको होतं. हळूहळू रुपाली उघडपणे खुशीच्या विरोधात बोलू लागली. ती म्हणायची, ही या घराचा भाग नाही, हिचा या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. कुणाचं रक्त आहे काय माहीत, आणि सगळे हिचे लाड पुरवत असतात. तिच्या तोंडून वारंवार अशा गोष्टी ऐकून माझं मन तुटायचं. मला असं वाटायचं की कोणी माझ्या मुलीचा नाही तर माझ्या भावनांचा अपमान करत आहे. खुशी भलेही माझ्या रक्ताची नव्हती, पण तिच्यापेक्षा मोठं नातं माझं या जगात कोणाशीच नव्हतं. ती माझी मुलगी होती आणि नेहमी राहील. बऱ्याचदा मला वाटायचं की मी रुपालीला खूप काही सांगावं, तिला समजावून सांगावं की माणसाची ओळख त्याच्या रक्ताने नाही तर त्याच्या संस्काराने आणि मनाने होते. पण नंतर मी स्वतःला रोकायचे, कारण माझ्यामुळे कुटुंबात वाद व्हावा असं मला वाटत नव्हतं. जेव्हा कधी रुपाली खुशीबद्दल काही वाईट बोलायची, मी शांतपणे माझ्या मुलीचा हात धरायचे, तिला माझ्या खोलीत घेऊन यायचे आणि तिच्या शेजारी बसायचे. खुशी अजून लहान होती, तिला पूर्ण गोष्ट समजत नव्हती, पण कित्येकदा ती माझ्या डोळ्यात पाणी पाहून विचारायची, आई तू का रडत आहेस.
तेव्हा मी हसून तिच्या गालावरून हात फिरवायचे आणि म्हणायचे, नाही बाळा, मी नाही रडत आहे, माझी राजकुमारी माझ्यासोबत आहे ना, म्हणून मी खूप खुश आहे. आणि मग मी तिला जवळ घ्यायचे, कारण मला ठाऊक होतं, दुनिया काहीही म्हणो, माझ्यासाठी माझी खुशी हाच माझा सगळ्यात मोठा आनंद होता. हळूहळू वेळ पुढे निघून गेला आणि बघता बघता वर्ष कशी सरली कोणाला समजले नाही. माझी मुलगी खुशी आता पूर्वीसारखी लहान राहिली नव्हती, ती हळूहळू समजूतदार होत होती. याच काळात राहुलचे वैवाहिक आयुष्यही पुढे गेलं आणि काही वर्षानंतर त्याच्या घरात एक मुलाचा आणि एका मुलीचा जन्म झाला. पूर्ण घरात पुन्हा एकदा लहान मुलाचं हसणं घुमू लागलं. पण एक गोष्ट आजही बदलली नव्हती आणि ती म्हणजे रुपालीची वागणूक. इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही तिने कधी खुशीला या घराचा भाग मानलं नाही. तिच्या मनात आजही तोच भेदभाव होता. ती आपल्या दोन्ही मुलांमध्ये आणि माझ्या मुलीमध्ये नेहमी फरक करायची. ती आपल्या मुलांसाठी काही चांगलं आणलं तर खुशीसाठी कधीच काही आणत नसे. जर तिची मुलं खेळत असतील आणि खुशी त्यांच्याजवळ गेली तर ती लगेच त्यांना आत बोलावून घ्यायची आणि म्हणायची की तुम्ही हिच्यासोबत खेळू नका. खुशीला या गोष्टी आता हळूहळू समजू लागल्या होत्या, पण ती कधीच कोणाकडे तक्रार करायची नाही. ती चुपचाप हसून आपल्या खोलीत निघून यायची. तिची ही सवय मला सगळ्यात जास्त त्रास द्यायची, कारण ती आपल्या आईला कधीच तिचं दुःख सांगत नव्हती. रुपालीने तर आपल्या मुलांना साफ नकार दिला होता की त्यांनी खुशीशी जास्त बोलू नये. मी अनेकदा हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे, पण घराच्या शांततेसाठी गप्प राहायचे. बाबांनी कित्येकदा रुपालीला समजावलं की बाळा, माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या संस्कारावरून होते आणि खुशी या घरची सगळ्यात गुणी मुलगी आहे. पण रुपाली प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. राहुल सुद्धा आपल्या पत्नीला खूप समजावायचा. तो म्हणायचा की खुशी माझ्या वहिनीची मुलगी तर आहेच, पण ती आपलीही मुलीसारखीच आहे, तिला कधी परकी समजू नकोस. पण रुपालीवर कोणत्याही बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तिची विचारसरणी जशी होती तशीच राहिली. मी सुद्धा हळूहळू तिच्याशी बोलणं जवळपास बंद केलं होतं. मी फक्त तितकेच बोलायचे जितकं गरजेचं असायचं. बाकीचा सगळा वेळ मी माझ्या मुलीसोबत म्हणजेच खुशीसोबत घालवायचे. तसे तर घरात सासूबाई, बाबा आणि राहुल माझ्यावर खूप प्रेम करायचे, पण रुपालीमुळे बऱ्याचदा मला माझ्याच घरात थोडं परक्यासारखं वाटू लागलं होतं. तरीही मी कधी घर सोडण्याचा विचार केला नाही, कारण मला माहीत होतं की हेच घर माझ्या मुलीचंही घर आहे. वेळ आपल्या गतीने चालत राहिला आणि बघता बघता माझी चिमुरडी खुशी कधी मोठी झाली मला स्वतःला समजलं नाही. आता ती पूर्ण 22 वर्षाची झाली होती. तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली होती. जो कोणी तिला पाहायचा तो तिचे कौतुक केल्याशिवाय राहायचा नाही. पण मला सगळ्यात जास्त अभिमान तिच्या सौंदर्यावर नाही तर तिच्या संस्कारावर होता. तिने नेहमी मोठ्यांचा आदर केला, सगळ्यांशी प्रेमाने बोलली आणि कधीच कोणासाठी वाईट शब्द वापरला नाही. कदाचित याच कारणामुळे जे काही स्थळ तिच्यासाठी यायचं ते लोक फक्त तिचं रूप नाही तर तिच्या स्वभावाचेही खूप कौतुक करायचे. एक दिवस तिच्यासाठी खूप चांगलं स्थळ आलं. मुलगा एक समजूतदार आणि यशस्वी व्यावसायिक होता. त्याचं कुटुंबही खूप चांगलं होतं. त्यांनी खुशीला पाहिलं आणि पहिल्याच भेटीत ती त्यांना पसंत पडली. बाबांनी सुद्धा मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल चांगली माहिती काढून घेतली. सगळं काही योग्य वाटल्यामुळे त्यांनी खुशीला विचारलं, बाळा, तुझी काही हरकत नसेल तर आपण हे नाते पक्के करायचे का? खुशीने माझ्याकडे पाहिलं आणि मग हसून होकार दिला. तिच्या डोळ्यात लाज होती आणि नवीन आयुष्याची थोडी घबराटही होती. काही दिवसातच दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न ठरलं आणि मग सुरू झाली लग्नाची तयारी. पूर्ण घर पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं. नातेवाईक येऊ लागले, घर सजवलं गेलं आणि सगळीकडे हसणं आणि रोनक होती. मी माझ्या मुलीच्या लग्नाची प्रत्येक तयारी स्वतःच्या हाताने करत होते. तिच्या आवडीचे कपडे, दागिने आणि प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची मी काळजी घेत होते. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी माझ्या मुलीला स्वतःच्या हाताने नवरी म्हणून तयार केलं तेव्हा काही क्षणासाठी मी फक्त तिच्याकडे पाहत राहिले. लाल लग्नाच्या पोशाखात ती अगदी एखाद्या परीसारखी दिसत होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. खुशीने हसून माझा हात धरला आणि म्हणाली, आई, आज तू रडू नकोस, आज तर तू खूप खुश व्हायला हवं. मी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं, पण आईचं मन कसं मानणार? ज्या मुलीला मी स्वतःच्या खुशीत खेळवलं होतं, आज तीच मुलगी आपल्या नवीन घरी जाणार होती. लग्नाची सगळी विधी आनंदाने पार पडले.
बाबांनी मोठ्या प्रेमानं तिचं कन्यादान केलं आणि संपूर्ण वेळ देवाकडे तिच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करत राहिले. जेव्हा सगळे विधी संपले तेव्हा शेवटी तो क्षण आलाच ज्याची भीती प्रत्येक आईला असते. पाठवणीची वेळ जशी आली तशी खुशी मला घट्ट बिलगून जोरात रडू लागली. ती वारंवार हेच म्हणत होती, आई, मी तुला सोडून नाही जाऊ शकत. मी सुद्धा तिला जवळ घेऊन रडत होते. माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यातून पाणी वाहत होतं. राहुल सुद्धा आपल्या पुतणीला जवळ घेऊन रडू लागला. तो म्हणाला, बाळा, नेहमी सुखात राहा. जर कधीही आमची आठवण आली तर कोणताही विचार न करता या घरी निघून ये. हे घर नेहमी तुझेच राहील. सासूबाई आणि बाबांचे डोळे भरून आले होते. पूर्ण घरातील वातावरण खूप भावुक झालं होतं. मी वारंवार माझ्या मुलीचा चेहरा पाहत होते आणि विचार करत होते की कालपर्यंत जी चिमुरडी माझी बोट धरून चालायला शिकत होती, आज तीच आपल्या नवीन आयुष्याकडे पाऊल टाकत आहे. शेवटी ती लहान मुलगी इतकी लवकर कधी मोठी झाली मला खरोखर समजलंच नाही. जेव्हा ती गाडीत बसली तेव्हा तिची नजर सतत माझ्याकडे होती आणि माझे डोळेही फक्त तिच्यावरच टिकून होते. असं वाटत होतं जणू माझ्या आयुष्याचा सगळ्यात मौल्यवान भाग माझ्यापासून हळूहळू दूर चालला आहे. ती जाताना खूप रडत होती, पण जशी तिची पाठवणीची गाडी पुढे जाऊ लागली तिने अचानक ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. ती घाईघाईनं गाडीतून उतरली आणि धावत माझ्या दिशेने आली. तिने येताच मला घट्ट बिलगून घेतलं. मलाही तिला सोडायचं नव्हतं म्हणून मी तिला माझ्या कुशीत घेतलं. माझ्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. मी फक्त हाच विचार करत होते की ज्या चिमुरडीला मी एका रात्री माझ्या दारातून उचलले होते, आज ती इतकी मोठी झाली आहे की आपल्या नवीन घरी चालली आहे. तेव्हाच तिने आपला चेहरा माझ्या कानाजवळ आणला आणि अगदी लहान आवाजात म्हणाली, आई, मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. हे ऐकताच मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी त्या आसवांच्या मागे एक खूप मोठं दुःख लपलेलं होतं. तिने थरथरत्या आवाजात म्हटलं, आई, त्या रात्री मला या घराच्या दारात सोडून जाणारं दुसरं कोणी नसून राहुल काका होते आणि तेच माझे खरे वडील आहेत. तिचं ते बोलणं ऐकताच माझ्या पूर्ण शरीरात जणू विजेचा झटका बसला. माझे हात कापू लागले आणि काही क्षणासाठी मला वाटलं की कदाचित मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिले. माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख साफ दिसत होतं. तिनं आपले डोळे पुसले आणि म्हणाली, आई, मी खोटं नाही बोलत आहे. मला ही गोष्ट काही दिवसापूर्वी समजली आहे. मला तुला सगळं खरं सांगायचं आहे. तिने एक मोठा श्वास घेतला आणि सांगू लागली, आई, आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर जी जुनी गोडाऊन सारखी खोली आहे ना, काही दिवसापूर्वी मी तिथे स्वच्छता करत होते. तिथे एक जुनं कपाट ठेवलं होतं ज्याला गंजलेलं कुलूप होतं. मी जसं ते कपाट ओढलं तसं ते कुलूप तुटलं. मी जेव्हा ते कपाट उघडलं तेव्हा आत खूप जुन्या वस्तूंसोबत एक डायरी ठेवली होती. आधी मी ती डायरी तशीच ठेवून देणार होते, पण नंतर काय माहीत का मी तिचे पहिलं पान उघडलं. मी जसं ते वाचू लागले तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या डायरीची सुरुवात या शब्दांनी झाली होती, मी राहुल आहे. मी जाणतो की मी माझ्या आयुष्यात खूप मोठा गुन्हा केला आहे आणि कदाचित मला कधीच याची माफी मिळणार नाही. मला सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं आहे की माझी स्वतःची मुलगी या घरात राहूनही मला काका म्हणते आणि मी तिला कधी मुलगी म्हणायची हिंमत करू शकलो नाही. मी खूप कमजोर निघालो. मी माझ्याच भीतीसमोर हार मानली. त्यानंतर डायरीमध्ये राहुलने आपली पूर्ण कहाणी लिहिली होती. त्यानं लिहिलं होतं की जेव्हा तो पुण्यात शिक्षण घेत होता तेव्हा त्याची कॉलेजमधील एका मुलीवर प्रेम जडलं होतं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. त्यांचे हे नाते कित्येक वर्ष चालले. मग एक दिवस ती मुलगी गरोदर राहिली. तिनं राहुलला सांगितलं की आता आपण लग्न करायला हवं, पण राहुल आपल्या वडिलांना खूप घाबरायचा. त्याला वाटायचं की बाबा कधीच या नात्याचा स्वीकार करणार नाहीत, कारण आमच्या कुटुंबाची समाजात खूप इज्जत होती आणि बाबा आपल्या तत्वांसाठी ओळखले जायचे. राहुलला भीती वाटली की जर त्याने खरे सांगितले तर त्याला घरातून काढून दिले जाईल. म्हणूनच तो वारंवार त्या मुलीशी खोटं बोलत राहिला की थोडी वाट पहा, मी सगळं ठीक करेन. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो त्या मुलीला आपल्यासोबत या शहरात घेऊन आला, पण तिला या घरात आणण्याची त्याची हिंमत झाली नाही. म्हणून त्याने तिला एका हॉटेलमध्ये ठेवले आणि स्वतः घरी आला. डायरीमध्ये पुढे लिहिलं होतं की याच दरम्यान त्याला समजलं की वहिनी
म्हणजेच मी आई होणार आहे आणि पूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मग ती रात्र आली जेव्हा माझी प्रसूती होणार होती. नेमकं त्याच रात्री त्याच्या मैत्रिणीलाही प्रसूती काळ येऊ लागल्या. राहुल घरच्यांना एका मित्राचे कारण सांगून बाहेर पडला आणि तिला रुग्णालयात घेऊन जाऊ लागला. पण रस्त्यातच खूप उशीर झाला आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला. अति रक्तस्रावामुळे त्या मुलीची प्रकृती खूप खालावली होती, पण बाळ वाचलं होतं. राहुलला काही समजत नव्हतं की त्याने काय करावं. नेमकं त्याच वेळी त्याला फोन आला की आनंद आणि माझ्यासोबत अपघात झाला आहे. तो तातडीने रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याला समजले की त्याचा मोठा भाऊ या जगात राहिला नाही आणि माझे बाळही वाचू शकले नाही. हे ऐकून त्याचं मन पूर्ण सुन्न झालं. त्याने डायरीमध्ये लिहिले होतं की त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला. मला वाटलं की जर मी माझ्या मुलीला आमच्या घराच्या दारावर सोडून दिले तर कदाचित वहिनीमधील आई पुन्हा जागी होईल आणि त्या या बाळाला आपलं मानून घेतील. मला पूर्ण विश्वास होता की वहिनीची ममता या बाळाला कधीच एकटं सोडणार नाही. म्हणूनच मी माझ्या नवजात मुलीला त्या रात्रीच्या अंधारात आमच्या घराच्या दारावर सोडलं आणि तिथून निघून गेलो. त्याने पुढे लिहिलं होतं की मला माझ्या या निर्णयावर दररोज पश्चाताप होत राहिला, पण मला या गोष्टीचं समाधान होतं की माझ्या मुलीला जगातील सगळ्यात चांगली आई मिळाली आहे. वहिनीने माझ्या मुलीला जितकं प्रेम दिलं तितकं कदाचित मी सुद्धा कधी देऊ शकलो नसतो. मी रोज तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढताना पाहत होतो, पण खरं सांगण्याची हिंमत कधीच करू शकलो नाही. मला माझ्या भित्रेपणाची लाज वाटते. मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो, पण तिला मुलगी म्हणण्याचा हक्क मी स्वतःच्या हाताने गमावला आहे. जर कधी ही डायरी तिच्या हाताला लागली तर कदाचित तिला समजेल की तिचा खरा बाप कोण आहे. पण माझ्या या गुन्ह्याला कोणतीही माफी नाही. खुशीने रडत रडत म्हणलं, आई, जेव्हा मी हे सगळं वाचलं तेव्हा माझी पूर्ण दुनियाच हादरून गेली. मला समजत नव्हतं की मी कोणावर विश्वास ठेवू, म्हणून मी ती डायरी पुन्हा तिथेच ठेवून दिली. पण आज माझ्या पाठवण्यापूर्वी मी हे सत्य तुझ्यापासून लपवून जाऊ शकत नव्हते. तिचं बोलणं संपलं आणि तिथे उपस्थित असलेल्या आम्हा सगळ्यांच्या आज पायाखालची जमीन सरकली. बाबा तिथे जवळच असलेल्या खुर्चीवर बसले. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. सासूबाईंच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. त्या वारंवार देवाचे नाव घेत होत्या. मी स्वतः अगदी दगडासारखी उभी होते. माझ्या हात जणू काहीतरी तुटून गेलं होतं. तेव्हाच सगळ्यांची नजर राहुलवर गेली. त्याची मान खाली झुकलेली होती आणि त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू गळत होते. पण आपल्या कृत्यावर बोलण्यासाठी त्याच्याकडे एकही शब्द नव्हता. दुसरीकडे रुपाली आणि तिची दोन्ही मुले एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं ऐकत होती. पूर्ण घरात एक भयानक शांतता पसरली होती. जणू कोणाचे श्वास थांबले होते. नंतर खुशीने आपले डोळे पुसले आणि हळूच म्हणाली, मी आज या घरातून निरोप घेऊन जात आहे, पण जाण्यापूर्वी हे सत्य सगळ्यांसमोर आणणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. जर मी काहीही न सांगता निघून गेले असते तर हा भार आयुष्यभर माझ्या मनावर राहिला असता आणि मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. इतकं बोलून ती आपल्या खोलीत गेली आणि काही वेळातच ती जुनी डायरी घेऊन बाहेर आली. ती डायरी तिने बाबांच्या हातात दिली. बाबांनी थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. जसजसे ते एक एक पान वाचू लागले तसतसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलत गेला. त्यांच्या डोळ्यात राग, दुःख आणि आपल्या मुलाबद्दलची एक मोठी निराशा साफ दिसत होती. त्यांनी डायरी बंद केली आणि एक क्षणही न थांबता ते थेट राहुल जवळ पोचले. पुढच्या क्षणी एक जोरात चपराक राहुलच्या गालावर बसली. पूर्ण घरात शांतता पसरली. बाबा रागाने थरथर कापत होते. त्यांनी मोठ्या आवाजात म्हटलं, नालायका, तू आज आमची मान शर्मेनं खाली झुकवलीस. तू आमच्या पूर्ण घराण्याची इज्जत मातीत मिळवलीस. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझा स्वतःचा मुलगा इतकं मोठं सत्य आम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवू शकतो. मला नेहमी तुझा अभिमान वाटायचा. मी लोकांना सांगायचं की माझा मुलगा खूप समजूतदार आहे, पण आज समजले की तू किती नीच निघालास. जर तुझ्याकडून चूक झाली होती तर एकदा आमच्याकडे यायचं होतं, आमच्याशी खरं बोलायचं होतं. आम्ही कदाचित काही वेळ रागावलो असतो, पण त्या निष्पाप जीवाला कधी नाकं नसतं. आम्ही तिला त्याच दिवशी आपलं मानलं असतं, पण तू तुझ्या भीतीपोटी आणि कमजोरीमुळे एका नवजात मुलीला रात्रीच्या अंधारात घराबाहेर सोडून दिलंस. जर त्या रात्री सायलीनं तिला घेतलं नसतं तर एखादा वाईट माणूस तिला सोबत घेऊन गेला असता. जर तिला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? बोल राहुल, उत्तर दे. बाबांचा आवाज पूर्ण घरात घुमत होता, पण राहुल मान खाली घालून उभा होता. त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. त्याच्याकडे आपल्या कृत्याचं कोणतंही उत्तर नव्हतं. बाबांनी पुन्हा रागाने म्हटलं, निघून जा माझ्या नजरेसमोरून. आजपासून या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही.
मला अशा मुलाचा चेहराही पाहायचा नाही, ज्याने स्वतःच्याच मुलीवर एवढा मोठा अन्याय केला आहे. बाबांचं बोलणं ऐकून मीही माझं रडू रोखू शकले नाही. मी हळूहळू राहुलच्या समोर गेले. त्याने माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वी मी सुद्धा त्याच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. माझा आवाज दुःख आणि रागाने कापत होता. मी म्हटलं, राहुल, मला नेहमी वाटायचं की तू खूप चांगला माणूस आहे. तू नेहमी मला साथ देशील, खुशीवरही नेहमी प्रेम केलंस. पण आज समजलं की हे सगळं तुझ्या पापांचं ओझं होतं. तू फक्त स्वतःला वाचवण्यासाठी तुझ्या निष्पाप मुलीला घराच्या दारावर सोडून दिलेस. काय एकदाही तुझ्या मनात असा विचार आला नाही की जर त्या रात्री मी तिला उचललं नसतं तर काय झालं असतं? जर कोणी तिला विकून टाकलं असतं, जर कोणी तिला त्रास दिला असता, जर कोणी तिला नेहमीसाठी आमच्यापासून दूर घेऊन गेलं असतं, तर तू आयुष्यभर स्वतःला माफ करू शकला असतास का? तू एक बाप असून सुद्धा स्वतःच्या मुलीसोबत असं करू शकलास. मी तिला माझ्या रक्ताने जन्म दिला नाही, पण माझ्या प्रत्येक श्वासाने तिला सांभाळलं आहे. तिचे प्रत्येक हसू, तिचा प्रत्येक आनंद माझा स्वतःचा आहे. आजपासून लक्षात ठेव, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस. ती फक्त आणि फक्त माझी मुलगी आहे. मी तिला आईचं प्रेम दिलं आहे आणि तेच नातं जगात सगळ्यात मोठं आहे. माझं बोलणं ऐकून राहुल ओक्साबोक्सी रडू लागला. पण आता त्याच्या या रडण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. तेव्हाच खुशी माझ्याजवळ आली. तिने माझा हात धरला आणि रडत म्हणाली, आई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. माझ्यासाठी या जगात जर कोणी आई असेल तर ती फक्त तू आहेस. जिने मला जन्म दिला ती माझी आई असू शकत नाही, पण जिने मला प्रेम दिलं, जिने मला चालायला शिकवलं, जिने मला प्रत्येक दुःखापासून वाचवलं, जिने माझ्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं, ती फक्त तू आहेस. मी या माणसाला माझा बाप मानत नाही. मी फक्त तुलाच माझी आई मानते. इतकं बोलून ती मला घट्ट बिलगली आणि जोरात रडू लागली. मी सुद्धा तिला माझ्या कुशीत घट्ट धरलं. त्या क्षणी मला असं वाटलं की देवाने माझं आणि माझ्या मुलीचं नातं पुन्हा एकदा मजबूत करून दिलं आहे. तेव्हाच रुपाली सुद्धा हळूहळू राहुलच्या समोर येऊन उभी राहिली. तिचे डोळेही अश्वांनी भरले होते, पण त्या अश्वांमध्ये दुःखापेक्षा जास्त फसवणुकीची भावना होती. तिने थरथरत्या आवाजात म्हटलं, राहुल, तू फक्त या कुटुंबाशी नाही तर माझ्याशीही खोटं बोललास. तू माझ्यापासून तुझ्या आयुष्यातील इतकं मोठं सत्य लपवून ठेवलंस. मी इतकी वर्ष तुझ्यासोबत राहिले, पण मला कधीच समजलं नाही की तुला एक मुलगी आहे. तू मलाही फसवलंस आणि तुझ्या मुलांनाही. आज मला समजलं की माणसाची खरी ओळख काय असते. इतकं बोलून तिने आपल्या दोन्ही मुलांचा हात धरला आणि म्हणाली, मी या क्षणी हे घर सोडून जात आहे. मला थोडा वेळ हवा आहे, कारण मी अशा माणसासोबत एका क्षणासाठीही राहू शकत नाही, ज्याने स्वतःच्याच मुलीला जगाच्या भरवशावर सोडून दिले होते. जर तू तुझ्या स्वतःच्या मुलीचा होऊ शकला नाहीस तर इतरांचा काय होणार? हे बोलून ती आपल्या मुलांना घेऊन दाराच्या दिशेनं जाऊ लागली. राहुल फक्त तिला जाताना पाहत राहिला. त्याच्याकडे आता कोणालाही रोखण्याचा अधिकार उरला नव्हता, कारण त्याच्याच निर्णयाने त्याचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. पूर्ण घरात आता फक्त शांतता आणि पश्चातापाचा आवाज शिल्लक राहिला होता. रुपाली घाईघाईनं आपले सामान आवरू लागली. तिने आपल्या एका लहान मुलाचा हात धरला आणि दुसऱ्या बाळाला कडेवर घेतलं. ती बाहेर येऊन म्हणाली, मी या घरात आता एक क्षणही राहू शकत नाही. मी जात आहे. तितक्यात बाबा तिच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी खूप शांत पण खंबीर आवाजात म्हटलं, थांब बाळा, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीस. तू या घराची सून नाहीस तर माझी मुलगी आहेस आणि ही दोन्ही मुलं माझे नातू आणि नात आहेत. मी तुला यांना घेऊन जाऊ देणार नाही. जर या घरातून कोणी बाहेर जाणार असेल तर तो राहुल असेल, ज्याने एवढी मोठी चूक केली आहे, तू नाही. बाबांचं हे बोलणं ऐकून रुपालीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ती काहीच बोलू शकली नाही आणि तिथेच बसून रडू लागली. दुसरीकडे राहुल आम्हा सगळ्यांसमोर हात जोडून उभा होता. त्याची मान शरमेनं खाली झुकलेली होती. सतत रडल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. तो एक एक करून आम्हा सगळ्यांसमोर माफी मागत होता. तो वारंवार म्हणत होता, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे. मी जाणतो की मी माफीच्या लायकीचाही नाही, पण त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. मला काही सुचत नव्हतं. मी माझ्या भित्रेपणामुळे इतकं मोठं पाप करून बसलो. कृपया मला माफ करा. मी आयुष्यभर या चुकीचे ओझे घेऊन जगू शकेन. त्याच्या आवाजात पश्चाताप साफ दिसत होता, पण माझ्या मनात त्यावेळी खूप वेदना होत्या. मी त्याच्याकडे पाहून म्हटलं, राहुल, आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे. मला माहीत नाही की हा तुझा खरा पश्चाताप आहे की फक्त स्वतःचे घर वाचवण्याचा प्रयत्न, पण जी वेदना
तू त्या निष्पाप मुलीला दिलीस आणि जे सत्य इतकी वर्ष आम्हा सगळ्यांपासून लपून ठेवलंस ते आता कोणीच बदलू शकत नाही. इतकं ऐकताच राहुल माझ्या पाया पडण्यासाठी झुकला. तो माझे पाय धरू लागला, पण मी लगेच मागे सरकले. त्याने रडत रडत म्हटलं, वहिनी, मला नाकारू नका. मी जाणतो की मी तुमचा विश्वास तोडला आहे, पण मला एक संधी द्या. मला माझ्याचं प्रायचित्त करायचं आहे. त्यानंतर तो खुशीकडे वळला. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, बाळा खुशी, जर शक्य असेल तर मला माफ कर. तू माझी मुलगी आहेस. मी कधी तुला माझे नाव देऊ शकलो नाही, पण मी रोज तुझ्यावर दुरून प्रेम केले आहे. माझ्यामध्ये खरे बोलण्याची हिंमत कधीच झाली नाही, पण हीच माझी सर्वात मोठी शिक्षा आहे. मी माझ्या पूर्ण आयुष्यात या गोष्टीचा पश्चाताप करत राहीन. खुशी काही क्षण शांत राहिली. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मी तुम्हाला माझे वडील मानू शकत नाही, कारण वडील फक्त जन्म देण्याने बनत नाही. पण मी तुमच्याबद्दल मनात तिरस्कारही ठेवू इच्छित नाही. आजोबा, तुम्ही यांना या घरातून बाहेर काढू नका. शेवटी ते तुमचेच मुलगा आहे. जर हे निघून गेले तर सगळ्यात जास्त दुःख तुम्हालाच होईल. मी यांना कधीच वडिलांचा दर्जा देणार नाही, पण मी यांना माफ नक्की करते, कारण माझ्यामुळे हे कुटुंब नेहमीसाठी तुटावे असं मला वाटत नाही. तिथं ते बोलणं ऐकून पूर्ण घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. राहुल ओक्साबोक्सी रडू लागला. त्याने हात जोडून सगळ्यांचे अक्षरशः आभार मानले की कमीत कमी त्याला माफी मागण्याची संधी तर मिळाली. मी सुद्धा त्याच्याकडे पाहत म्हटले, राहुल, मी तुला तुझ्या या चुकीसाठी कधीच विसरू शकत नाही, पण खुशीच्या मोठ्या मनामुळे मी तुला या घरात राहण्याची परवानगी देत आहे. खुशीने जाता जाता घराला तुटण्यापासून वाचवलं होतं. तिने राहुलला माफ केलं होतं, पण तिची खरी आई फक्त आणि फक्त मीच होते. तिने माझ्या गळ्यात हात टाकले, निरोप घेतला आणि ती आपल्या नवीन आयुष्याकडे निघून गेली. आज ती दूर जात असतानाही आमचं नातं जगात सर्वात जास्त मजबूत झालं होतं. पण जर एखाद्या माणसाला आपल्या कृत्याचा मनापासून पश्चाताप होत असेल तर त्याला एक संधी नक्की मिळाली पाहिजे. म्हणूनच आज मी सुद्धा तुला माफ करते, पण लक्षात ठेव, हा विश्वास पुन्हा कधीही तोडू नकोस. त्याच दिवशी खुशीची पाठवणी झाली आणि ती आपल्या सासरी निघून गेली. तिच्या जाण्यानंतर घर पुन्हा एकदा शांत झालं. आता घरात सासूबाई, बाबा, राहुल आणि रुपाली राहत होते, पण पूर्वीसारखे वातावरण राहिलं नव्हतं. रुपाली राहुलशी खूप कमी बोलायची. मी सुद्धा फक्त गरजेपुरतंच बोलत असे. बाबा तर कित्येक दिवस राहुलकडे पाहतही नव्हते. ते आपल्या मुलाच्या वागण्याने आतून खूप दुखावले गेले होते. राहुल दररोज आपल्या कृत्याचा पश्चाताप करत होता. तो बाबांच्या जवळ जाऊन बसायचा, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण बाबा काहीच न बोलता तिथून उठून निघून जायचे. कित्येकदा मी त्याला एकटं बसून रडताना पाहिलं होतं. तेव्हा मला जाणवू लागलं की त्याला खरोखर आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तो पूर्वीसारखा राहुल राहिला नव्हता. वेळेसोबत त्याचा पश्चाताप आणखी गडद होत गेला होता. एक दिवस मी स्वतः बाबांकडे गेले आणि म्हणाले, बाबा, माणसाकडून चूक होते आणि राहुलने खूप मोठी चूक केली आहे, त्यात काही शंका नाही, पण त्याला आपल्या चुकीचा मनापासून पश्चाताप होत आहे. जर तुम्ही त्याला आयुष्यभर माफ करणार नाही तर तो रोज आतल्या आत मरत राहील. तुम्ही नेहमी आम्हाला माफ करायला शिकवलं आहे. आज आपल्या मुलालाही एक संधी देऊन पहा. माझं बोलणं ऐकून बाबा बराच वेळ शांत राहिले. मग त्यांनी राहुलला आपल्याजवळ बोलावलं. राहुल येताच त्यांच्या पाया पडला आणि ओक्साबोक्सी रडू लागला. तो म्हणाला, बाबा, मला एक वेळ माफ करा. मी आयुष्यभर तुमची मान कधीच खाली झुकू देणार नाही. बाबांचे डोळे भरून आले. त्यांनी राहुलला उठवून घट्ट जवळ घेतलं आणि म्हणाले, जे झालं ते आता बदलता येणार नाही, पण जर तुला खरोखर तुझ्या चुकीची जाणीव झाली असेल तर इथून पुढचं आयुष्य एक चांगला माणूस म्हणून जग. हेच तुझं सर्वात मोठं प्रायचित्त असेल. त्या दिवसानंतर आमच्या कुटुंबात हळूहळू सगळं काही पूर्ववत होऊ लागलं. खुशी जेव्हा जेव्हा सासरहून आमच्या घरी येते तेव्हा ती पूर्वीसारखी सगळ्यांना भेटते. सासूबाई आणि बाबा आजही तिच्यावर स्वतःच्या सख्या नातीसारखेच प्रेम करतात. मी तिला पाहताना दरवेळी देवाचे आभार मानते, कारण ज्या चिमुरडीला मी एका रात्री माझ्या घराच्या दारावरून उचललं होतं तीच आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे खुशी बनली आहे. आजही आमचं कुटुंब एकत्र आहे. आम्ही सगळ्यांनी खूप दुःख पाहिलं, खूप मोठ्या चुकाही पाहिल्या, पण शेवटी आम्ही एकमेकांना माफ करायला आणि नाती जपायला शिकलो. माझ्या आयुष्याची ही सर्वात मोठी शिकवण आहे की नाती रक्ताने नाही तर प्रेमाने बनतात आणि तीच नाती जगात सर्वात जास्त मजबूत असतात. या गोष्टीवरून आपण हे शिकलो की नाती कधीच रक्तामुळे मोठी होत नाहीत, ती एकमेकांना दिलेल्या प्रेमामुळे मोठी होतात. जन्म देणाऱ्यापेक्षाही त्या लेकराला पदरात घेणारी
आपल्या काळजाचा तुकडा मानून सांभाळणारी आईच जगात सर्वात श्रेष्ठ असते. तर मित्रांनो, सायलीच्या खऱ्या मायेने आणि खुशीच्या समजूतदारपणामुळे आज एका तुटणाऱ्या घराला कसं वाचवलं हे तुम्ही पाहिलंच. रक्ताची नाती कदाचित पाठ फिरवतील, पण प्रेमाचं नातं कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्हाला आपल्या खुशीची आणि सायलीची ही घरगुती कहाणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही ही सुंदर गोष्ट कुठून पाहत आहात? तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव प्लीज कमेंट करून सांगा. जर तुमच्या मनाला हा व्हिडिओ भिडला असेल तर लाईक करा आणि अशाच गोड भावूक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.